नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. बाबांनो, प्रोटीनची व्याख्या आपल्या समोर आहे. प्रोटीन्सला काय म्हणतात? प्रोटीन्स आर द पॉलिएमाइड्स. अरे बाबांनो, प्रोटीन्सला पॉलिएमाइड असं म्हणतात. म्हणजे काय गुरुजी? अरे बाबांनो, प्रोटीन्स हे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये अनेक, पॉली म्हणजे मेनी आणि मेनी म्हणजे अनेक, काय अमाइड ग्रुप आहे. म्हणजे CONH सेकंडरी अमाइड आहे, CONH2 हा बी अमाइड, C डबल बॉन्ड ONH हा पण अमाइड असतो. लक्षात घ्या. अरे बाबांनो, अमाइड ग्रुप ज्याच्यामध्ये अनेक आहेत अशा प्रकारचा कंपाऊंड दॅट इज कॉल्ड एज द प्रोटीन्स. म्हणून एक वाक्य महत्वाचं आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यावं. हे जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स हे कोण आहेत? पॉलिएमाइड्स आहेत, ज्याच्यामध्ये असलेल्या अमाइड ग्रुपची संख्या भरपूर आहे. म्हणजे भरपूर अमाइड ग्रुप असलेला कंपाऊंड म्हणजेच पॉलिएमाइड्स म्हणजेच तुमचा प्रोटीन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या समोर एक उदाहरण आहे. हे प्रोटीनचं एक्झाम्पल आहे. बाबांनो, ह्याच्यामध्ये काही सॅम्पल दाखवले तुम्हाला कळण्यासाठी. हा कोण आहे? C डबल बॉन्ड ONH अमाइड, 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 असे असंख्य असतात. आणि अशा प्रकारचे अनेक अमाइड ग्रुप असलेला जो कंपाऊंड आहे त्याला म्हणतो आपण पॉलिएमाइड. आणि त्या पॉलिएमाइड कंपाऊंडला आपण एक नाव दिलं, दॅट इज द प्रोटीन्स. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, प्रोटीन्स हे कोण आहेत? प्रोटीन्स हे पॉलिएमाइड्स आहेत. म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये असलेल्या अमाइड ग्रुपची संख्या भरपूर आहे. ओके, एक कन्सेप्ट आला. प्रोटीन्स हे पॉलिअमाइड आहेत. पॉलिअमाइड्स, पॉलिअमाइड्स, पॉलिअमाइड्स म्हणजे प्रोटीन, म्हणजे प्रोटीन, म्हणजे प्रोटीन. ओके, आता हे जे प्रोटीन्स आहेत, कळालं का? हे जे प्रोटीन्स आहेत ते पॉलिअमाइड्स आहेत, पण हे प्रोटीन्स पॉलिमर आहेत. अरे बाबा, प्रोटीन्स हे कोण आहेत? पॉलिमर्स आहेत. आणि हे अशा प्रकारचे पॉलिमर आहेत जे कशापासून तयार झाले? अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड पासून तयार झालेल्या पॉलिमरला म्हणतात प्रोटीन. असं बी वाक्य लिहिले ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय असतं. तुम्ही कुठलाही पॉलिमर घ्या, पॉलिमर म्हणजे मोठा कंपाऊंड, आणि कंपाऊंड मोठा असेल तर त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी प्रोटीन्स काय आहेत? हाय मॉलिक्युलर वेट असलेले कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये असंख्य अमायनो ॲसिड एकमेकाला जोडलेले आहेत. असंख्य अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जोडून एक पॉलिमर तयार झाला ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे. आणि अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण म्हणतो काय? प्रोटीन्स. आणि म्हणून या ठिकाणी आपण कंटिन्यू करूयात की आपले प्रोटीन्स कोण आहे? हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स आहेत ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे. आणि जे काय आहेत? अल्फा अमायनो ॲसिड पासून तयार झालेले पॉलिमर्स आहेत. बघा, प्रोटीन्स कशापासून बनले? अल्फा अमायनो ॲसिड पासून. अनेक अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड हा कोण झाला? मोनोमर झाला. आता मोनोमर म्हणजे काय, पॉलिमर म्हणजे काय सांगतो ऐका. मोनोमर म्हणजे असा घटक जो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. अल्फा अमायनो ॲसिड हा पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. अल्फा अमायनो ॲसिड, 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 असे असंख्य असतील. आणि हे सगळे एकमेकाला जोडले आणि एक मोठा पॉलिमर तयार झाला ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे आणि त्याला म्हणायचं प्रोटीन. म्हणजे आता हा एक अल्फा अमायनो ॲसिड, हा दुसरा अल्फा अमायनो ॲसिड, हा तिसरा अल्फा अमायनो ॲसिड, हा चौथा, हा पाचवा, असे असंख्य असतील. असे अनेक अमायनो ॲसिड एकमेकाला जोडले आणि एक पॉलिमर तयार झाला ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे. त्यालाच म्हणायचं काय? प्रोटीन्स. म्हणून प्रोटीन्स कोण आहे? प्रोटीन्स हे पॉलिएमाइड्स आहेत. प्रोटीन्स आर द पॉलिएमाइड्स. प्रोटीन्स आर द हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड पासून तयार झालेले हाय मॉलिक्युलर वेट असलेले पॉलिमर म्हणजेच तुमचा प्रोटीन. प्रोटीन म्हणजेच काय? पॉलिएमाइड. कळलं? तर अशा प्रकारे प्रोटीन हा अतिशय सोपा शब्द आहे. तो आपण या ठिकाणी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर 1, प्रोटीन्स हे पॉलिएमाइड आहेत. प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट हाय असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रोटीन्स हे पॉलिमर आहेत जे कोणापासून तयार झाले? अल्फा अमायनो ॲसिड या मोनोमरपासून. अल्फा अमायनो ॲसिड या मोनोमरपासून
तयार झालेला पॉलिमर म्हणजे प्रोटीन, ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे आणि जे कसे आहेत पॉलिअमाइड आहेत. बस एवढं कळालं, कन्सेप्ट क्लिअर झाला, लई सांगायची गरज नाही. पुढे आपण जाऊयात. एक एक कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेऊयात की नेमकं प्रोटीन्स कसे असतात. प्रोटीनची व्याख्या करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता याच्या पुढे आपण जाऊयात. आता एक लक्षात घ्या, तुम्ही कुठला बी सजीव घ्या, कुठला बी सजीव घ्या, प्रत्येक सजीव, त्या सजीवाची बॉडी ही प्रोटीनपासून बनलेली आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाची शरीराची बॉडी, प्रत्येक सजीवाचं शरीर हे कशापासून बनलेलं आहे? प्रोटीनपासून बनलेलं आहे. आणि म्हणून ह्या प्रोटीनला म्हणतात, प्रोटीन्स आर द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ द ॲनिमल बॉडी. बघा पुस्तकातलं वाक्य आहे, इथे तुम्ही फंडामेंटल प्रोटीन्स आर फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ ॲनिमल बॉडी. झालं, संपलं. अरे बाबा, प्रत्येक सजीवाचं शरीर हे कशापासून बनलेलं आहे? प्रत्येक सजीवाचं शरीर हे प्रोटीनपासून बनलेलं आहे. आणि सजीवाचं शरीर, सजीवाची बॉडी तयार होण्यासाठी लागणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपला प्रोटीन. आणि म्हणून प्रोटीनला म्हणलेलं आहे प्रोटीन्स आर द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ द ॲनिमल बॉडी. एक वाक्य, अजून एक वाक्य सांगतो ऐका. हे प्रोटीन्स एन्झाईमच्या स्वरूपात असतात. तुम्हाला माहित आहे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस घडतात. लिहितोय तुम्ही, ऐका. फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, बघा आपल्या शरीरामध्ये अनेक फिजिओलॉजिकल प्रोसेसेस घडतात. ह्या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस घडण्यासाठी काय लागतं? एन्झाईम लागते. आणि हे एन्झाईम म्हणजेच कोण असतं? प्रोटीन असतं. प्रोटीन हे एन्झाईमच्या स्वरूपात असतात. प्रोटीन्स हे एन्झाईमच्या स्वरूपात असून ते काय काम करतात? तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसना घडवून आणतात. त्याच्यासाठी सुद्धा हा आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. हे पण वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हा प्रोटीन शब्द आहे. प्रोटीन शब्द तयार कसा झाला? एक ग्रीक शब्द आहे. ग्रीक भाषेमधला एक शब्द आहे. प्रोटीन म्हणजे काय? तर ग्रीक भाषेमध्ये एक शब्द आहे. काय? प्रोटियस. कुठला शब्द आहे? प्रोटियस. आणि प्रोटीस म्हणजे प्रायमरी. बरोबर का? आता प्रोटीन हा शब्द तयार कसा झाला? तुमचं शरीर तयार होण्यासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक जर कोणता असेल, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचा प्रोटीन आहे. मग आता प्रोटीन हा शब्द तयार कसा झाला? प्रोटीन शब्द झाला एका ग्रीक शब्दापासून. तो ग्रीक शब्द कुठला? प्रोटियस. प्रोटियस म्हणजे काय? प्रायमरी किंवा प्राईम इम्पॉर्टन्स. बरोबर आहे का? हां, कारण त्याचा अर्थ काय होतो नेमकं ते पण तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे प्रोटीन हा शब्द ग्रीक भाषेमधल्या एका शब्दापासून तयार झाला. त्या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो प्रोटियस म्हणजे प्रायमरी किंवा प्राईम इम्पॉर्टन्स. आणि अजून एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या. ह्याचा सोर्स काय? प्रोटीन आपल्याला कशामधून मिळतं? सोर्स काय? नंबर 1 पल्सेसमधून मिळतं. नंबर 2 फिश, माशापासून मिळतं प्रोटीन्स. मीट मांस आहे, त्या मांसामधून मिळतं आपल्याला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. या सगळ्यापासून आपल्याला काय मिळतं? प्रोटीन्स मिळतं. हे पण आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर मिल्क आहे, दुधामधून मिळतं. नट्स आहेत, त्याच्यामधून मिळतं. अशा प्रकारे ह्या सगळ्या घटकातून आपल्याला प्रोटीन मिळतं. प्रोटीनचा सोर्स काय? पल्सेस, फिशेस, मीट, मिल्क, नट्स, ह्या सगळ्या गोष्टी. ओके, विशेष का नाही, अतिशय सोपं आहे. प्रोटीन्स म्हणजे काय त्याची एक प्रस्तावना आहे, थोडक्यात माहिती आहे. आपल्याला माहीत असावं या अनुषंगानं ही सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. अशा प्रकारे प्रोटीन्सबद्दलची थोडक्यात बेसिक माहिती या ठिकाणी आपल्यासमोर आपण मांडलेली आहे. हा संपूर्ण भाग आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.